नमस्कार मित्रांनो, मी रसाळ सर, फिजिक्स शिका मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण चॅप्टर नंबर 5 ऑसिलेशन याच्यामधला महत्त्वाचा पॉईंट घेणार आहोत, जो तुम्हाला CET, JEE, नीट आणि बोर्डसाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो, ज्याच्यावरती प्रॉब्लेम थेअरी क्वेश्चन या ठिकाणी विचारला जातो. लक्षात घ्या, आपण कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग्स, जसं की तुम्ही आत्तापर्यंत पाहिले की रेजिस्टर्स आर इन सेरीज अँड रेजिस्टर्स आर इन पॅरल कॉम्बिनेशन, किंवा कॅपॅसिटर्स इन सेरीज कॉम्बिनेशन अँड कॅपॅसिटर्स इन पॅरल कॉम्बिनेशन. ज्यावेळेला वेगवेगळा कॅपॅसिटर एकत्र जोडला जातो, बरोबर, म्हणजे त्या ठिकाणी टोटल कॅपॅसिटी त्या ठिकाणी वेगळी असते. म्हणजे एकाची व्हॅल्यू 1 मायक्रोफॅरेड असेल, दुसऱ्याची 2 मायक्रोफॅरेड असेल, पण ज्यावेळेला तो कॉम्बिनेशन मध्ये जोडला जातो, जसं की सिरीज मध्ये जोडला तर वेगळा कॅपॅसिटन्स तुम्हाला भेटतो, पॅरल मध्ये जोडला की वेगळा भेटतो. तसं त्या ठिकाणी स्प्रिंग जे आहे, तर ती स्प्रिंग ही वेगळ्या पद्धतीनं कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला जोडता येते. म्हणजे समजा 2 स्प्रिंग असतील तर त्या जोडल्यानंतर एकतर सिरीज मध्ये जोडता येतील किंवा पॅरल मध्ये जोडता येतील. तर मग टोटल जी त्याची व्हॅल्यू असते स्प्रिंग कॉन्स्टंटची, ती व्हॅल्यू वेगळी असते. मग आता ते आपल्याला पाहिजे. बघा, आपण या ठिकाणी काय केले, पहिल्यांदा सेरीज कॉम्बिनेशन घेतलेले, सेरीज कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग्स विथ फोर्स कॉन्स्टंट्स K1 अँड K2. म्हणजे 2 स्प्रिंग आपण कन्सिडर करतोय, ज्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट जो आहे तो पहिल्या स्प्रिंगचा आहे K1, दुसऱ्या स्प्रिंगचा आहे K2. तर या ठिकाणी त्या दोन्ही स्प्रिंगला एक लोड लावलाय आणि लोडमुळे काय होणार आहे, ती स्प्रिंग आहे ते डिस्प्लेस होणार आहे, बरोबर आहे का. म्हणजे याच्यामध्ये एक्सटेन्शन येणार आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या वेळेला K1 आणि K2 हे सेरीज कॉम्बिनेशन मध्ये असतील, आता सेरीज म्हणलं तर काय, एक टोक आहे ते फिक्स आहे इकडं आणि दुसरं टोक आहे म्हणजे K1चं म्हणजे एका स्प्रिंगचं, ते दुसऱ्या स्प्रिंगच्या एका टोकाला जोडले आणि दुसऱ्या स्प्रिंगचं जे एक टोक आहे तर ते फ्री आहे आणि त्याला लोड लावला, बरोबर का. मग त्यावेळेला काय होतं, हा लोड जो आहे तो स्प्रिंग 2 आणि स्प्रिंग 1 या दोन्हींवरती काय राहतो, सेम राहतो. पण या दोघांचं जे एक्सटेन्शन आहे, म्हणजे आता याच्यामध्ये हा समजा आपण भाग घेतलाय स्प्रिंगचा आणि हा एक भाग घेतला स्प्रिंगचा, तर याच्यामध्ये जसा लोड येईल, लोड आल्यानंतर हे वाढणार आहे, हे बी अंतर वाढणार आहे. मग याचं झालेलं जे एक्सटेन्शन आहे ते x1 आहे, याचं झालेलं एक्सटेन्शन आहे ते काय x2 आहे, बरोबर आहे का. तर हे एक्सटेन्शन आणि हे एक्सटेन्शन सेम नसतं, पण या ठिकाणी मग हे जे आहे ते टोटल एक्सटेन्शन असणार आहे x, बरोबर. बरं, हे एक्सटेन्शन सेम का नसते, इथं आपण दिले बघा, फोर्स ऍक्टिंग ऑन स्प्रिंग इज कॉन्स्टंट बट डिस्प्लेसमेंट ऑफ स्प्रिंग इज डिफरंट बिकॉज ऑफ डिफरंट स्प्रिंग कॉन्स्टंट. म्हणजे या ठिकाणी जो लोड लावलाय तो लोड K2 ला पण जाणवणार आहे, K1 ला पण जाणवणार आहे, बरोबर. परंतु याचं जे डिस्प्लेसमेंट आहे याचं आणि याचं, या स्प्रिंग कॉन्स्टंट मुळे काय असणार आहे, वेगवेगळं असणार आहे. म्हणून आपण असं लिहू शकतो की टोटल एक्सटेन्शन किती असेल, तर दोघांच्या बेरजे इतकं. Therefore we can write x is equal to x1 plus x2. आता आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी मॅटर कोण कोण करते, एकतर फोर्स आहे आणि स्प्रिंग कॉन्स्टंट K आहे, K1 आहे आणि K2 आहे, बरोबर. आणि डिस्प्लेसमेंट x1 आहे आणि x2. मग x, F आणि K यांच्यामधलं रिलेशन आपण डेफिनेशन ऑफ लिनियर SHM या व्हिडिओमध्ये पाहिले. जसं की फोर्स काय आहे, डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, फक्त डायरेक्शन मध्ये काय आहे, अपोजिट आहे. मग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट जर असेल तर आपण काय लिहू शकतो या ठिकाणी, F इज इक्वल टू KX, बरोबर का. मग जर हा x आहे तो आपल्याला काढायचा आहे, मग हा K इथं ठेवून चालणार नाही, तो इकडच्या बाजूला घ्यावा लागेल, म्हणजे डिवाइड होईल. म्हणजे x इज इक्वल टू काय मिळेल, F अपॉन K. फक्त सिरीज कॉम्बिनेशन साठी आपण समजा टोटल जर स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणला Ks, तर टोटल डिस्प्लेसमेंट काय होणार, x. मग जसं x इज इक्वल टू F अपॉन Ks आले, तसं पहिलं जे एक्सटेन्शन आहे कुणाचं, स्प्रिंग फर्स्टचं, तर ते काय असणार आहे, x1 इज इक्वल टू काय येणार, F अपॉन K1. आणि जे सेकंड स्प्रिंग आहे त्याचं पण एक्सटेन्शन काय असेल, x2 इज इक्वल टू F अपॉन K2. ह्या 3 इक्वेशनच्या व्हॅल्यू आपण काय करू शकतो, x इज इक्वल टू x1 प्लस x2 च्या ठिकाणी टाकू शकतो. मग x ची व्हॅल्यू काय असेल, F अपॉन K. त्यानंतर x1 ची व्हॅल्यू काय असेल, F अपॉन K1 आणि x2 ची व्हॅल्यू काय असेल, F अपॉन K2. Therefore we can write F अपॉन Ks इज इक्वल टू F अपॉन K1 प्लस F अपॉन K2. आता या प्लसच्या या बाजूला, डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला काय दिसते आपल्याला, F, बरोबर आहे का. म्हणजे ते काय होणार आहे, कॉमन. मग जर कॉमन काढलं तर हा F जर बाजूला गेला तर राहिलं 1 अपॉन K1, हा F बाजूला गेला तर काय राहिलं 1 अपॉन K2. म्हणजे F अपॉन Ks इज इक्वल टू काय आलं, F इंटू 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन K2. हा F कुठे आहे, अंशामध्ये, इकडे आल्यानंतर कुठे जाणार, छेदामध्ये. F ला F काय होणार,
कॅन्सल. बरोबर, काय मिळालं? 1/ks इज इक्वल टू 1/k1 प्लस 1/k2. बरोबर. आता या ठिकाणी आपण इथं छेद समान करून घ्यायचं म्हणलं तर काय करावं लागेल? k1 आणि k2 चा गुणाकार. मग k1 आणि k2 चा गुणाकार येईल आणि हा k2 1 ला मल्टिप्लाय होणार, k1 या 1 ला मल्टिप्लाय होणार आणि मध्ये काय येणार? प्लस. म्हणजे आपल्याला काय मिळालं? 1/ks इज इक्वल टू k1 प्लस k2 अपॉन k1 k2. समजा डायरेक्ट स्प्रिंग कॉन्स्टंट आपल्याला काढायचा असेल तर याचा रेसिप्रोकल घेतला म्हणजे हा ks कुठे जाईल? अंशामध्ये. 1 कुठे येईल? छेदामध्ये. तसं k1 k2 कुठे जाणार? अंशामध्ये. k1 प्लस k2 कुठे जाणार? छेदामध्ये. देअरफॉर वी कॅन राईट ks इज इक्वल टू k1 k2 अपॉन k1 प्लस k2. म्हणजे हे एक इक्वेशन येऊ शकतं किंवा हे इक्वेशन येईल. जर समजा आपण 2 स्प्रिंग घ्यायच्या ऐवजी n नंबर ऑफ स्प्रिंग घेतल्या तर हेच इक्वेशन सिरीज कॉम्बिनेशनला काय होणार? 1/ks इज इक्वल टू 1/k1 प्लस 1/k2 प्लस डॉट 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 प्लस जेवढ्या काय स्प्रिंग असतील त्या सगळ्यांचा स्प्रिंग कॉन्स्टंट, फक्त रेसिप्रोकलची बेरीज असणार. हे कधी? जर स्प्रिंग आपण सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जोडले तर. बरोबर. या आपल्या चॅनलमध्ये सर्व फिजिक्सच्या नोट्स मराठीमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. कन्सेप्ट तुम्हाला समजेल या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि